नमस्कार, मी रचना विचारे. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण माहिती करून घेणार आहोत वास्तुदोषावर प्रभावी उपाययोजना नेमक्या कशा करायच्या आणि याबाबत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रख्यात वास्तू स्पेशालिस्ट डॉक्टर मकरंद सरदेशमुख. सर नमस्कार, तुमचं महाराष्ट्र कॉलिंगमध्ये मनापासून स्वागत. सरांविषयी मी तुम्हाला खरं तर थोडक्यात माहिती करून देते. सर 15 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. वास्तू तथास्तू हा त्यांचा रजिस्टर्ड ब्रँड आहे. सरांनी युरोप इथे जिओपॅथॉलॉजिस्टची डिग्री घेतली आहे. भारताबरोबरच इतर 16 देशांमध्ये सरांनी वास्तू कन्सल्ट दिली आहे. वास्तू व्हिजिट सर स्वतः करत असतात आणि आजच्या विषयासंदर्भात अर्थात प्रभावी उपाययोजना नेमकी काय करायची याबद्दल जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील, माझ्या मनात तर खूप सारे प्रश्न आहेतच, ते मी विचारणार आहेच, पण तुमच्याही मनात जर काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्यासाठी आम्हाला नक्की फोन करा. आमचा नंबर लिहून घ्या 66843333. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर वास्तू दोषाविषयीच्या साध्या सोप्या उपाययोजना तुम्ही सांगणार आहात, पण मला खरं तर अशी सुरुवात करायची की आता दिवाळी काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे, तर त्या अनुषंगाने तुम्ही आधी प्रेक्षकांना काय सांगाल? नक्कीच. आजचा विषय वास्तू दोषावरती साधी सोपी उपाययोजना, ज्याची सगळेजण कार्यक्रमाची वाट बघत असतात. नेहमी फोन येतात, सर तुमचा कार्यक्रम केव्हा आहे केव्हा आहे. माझा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि एकदाच महिन्यातनं माझा कार्यक्रम असतो. आता वास्तुदोषावरच्या उपाययोजना आजच्या कार्यक्रमात तुम्हाला मिळणारच आहेत, परंतु येणारी ही जी दिवाळी जी 2 ते 3 दिवसावर आलेली आहे, ही दिवाळी वास्तुशास्त्रानुसार कशी साजरी करायची हे आपण या कार्यक्रमातनं ऐकणार आहोत. नेहमीप्रमाणे वही पेन घेऊन तुम्ही बसलेला असालच. मला पत्र येतात, सर आम्ही तुमचा कार्यक्रम लागला की वही पेन घेऊन बसतो. तर आता वास्तुशास्त्रानुसार ही कशी करायची दिवाळी? तर दिवाळी म्हणजे फटाके लावणे, किल्ला करणे, त्यानंतर दिवे लावणे, आकाश दिवे लावणे, पणत्या लावणे, ही नुसती दिवाळी नसून आपण ह्या सर्व गोष्टींमुळे वास्तूचं बाह्यांग उजळून टाकतो, परंतु अंतरंगाकडे लक्ष देत नाही. अंतरंग आणि बाह्यांग हे दोन्हीही अंग जेव्हा उजळून निघतात तेव्हा खरी दिवाळी साजरी होते आणि त्याचा मनाला आनंद होतो. बरोबर. कारण पाणी नुसतं ग्लासामध्ये ठेवण्यापेक्षा जे पिलं तर अंतरंग आपला आत्मा सुखी होतो. तसं वास्तूच्या आत्म्याला सुखी करा, नुसती बाह्य नको. म्हणून तुम्ही काय करा, तर महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे की दिवाळी दोन्हीही पद्धतीने छान कशी साजरी करायची आहे. तुमच्या घराचा ऑरा म्हणजे तेजोवलय अतिशय पॉझिटिव्ह करा. कसं करता येईल? बाहेरून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तुमच्या दरवाजाकडे बघितल्यानंतर ना आत घरात येऊ वाटलं पाहिजे. अगदी खरं आहे. बाहेरचा दरवाजा स्वच्छ, नीट नेटका, करकर आवाज न येणारा, दरवाजावरती कुठले लिंबू मिरच्या काही न टांगलेलं असावं. सुंदर तोरण, एक साधं तोरण लावा. हे साधं तोरण देखील घराचं तेज वाढवेल. मुख्य दरवाजा हा अतिशय सुशोभित करा. घराच्या अंतर्गत रचनेमध्ये घरामध्ये तुम्ही धूळ बसली असेल, जाळ्या जळमटं लागली असतील, नकारात्मक ऊर्जा घरामध्ये कोणत्या प्रकारचा कुबट वास येत असेल तर धूप दीप सगळ्या गोष्टी करून छान घर पॉझिटिव्ह करा. या दिवाळीमध्ये, दिवाळीसाठी आता 2 ते 3 दिवस राहिलेत, पण आता लवकरात लवकर ही तयारी कशी करायची शॉर्टकट तुम्हाला सांगतो. आता लगेचच रंगरंगोटी करता येत नाही. बऱ्याच घरामध्ये वास्तू व्हिजिटला गेल्यावर असं लक्षात येतं की या घराचा रंग उडालेला आहे. 15-15 वर्ष घराला रंगकामच केलेलं नाहीये. मग मला सांगा, या घराला जर आपण एवढं रंगकाम न करता तेज कसं मिळणार आहे? त्यामुळे तुम्ही आता काय करा, तुमच्या घराला नवीन रंग द्यायच्या आधी तुम्ही काय करा की घराच्या जाळ्या जळमट काढा. ज्या भिंती आहेत त्या ओल्या फडक्याने पुसून घ्या. त्यामुळे ही जी हवेतील धूळ उडते ती भिंतीवरती जाऊन बसते. आपण नेहमी काय करतो, कचरा काढतो तो फक्त जमिनीवरचा काढतो, परंतु तुम्ही फॅन जेव्हा लावता त्या फॅनच्या पात्यावरती पण धूळ बसलेली असते. ट्यूबलाईटवरती प्रत्येक कानाकोपऱ्यात धूळ बसलेली असते आणि याने व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं. घरात व्हॅक्यूम क्लीनर असेल जो पडून असतो, ऑलमोस्ट प्रत्येक घरामध्ये व्हॅक्यूम क्लीनर आणि डायनिंग टेबल हा पडूनच असतो, याचा वापर होत नाही. तर तो डायनिंग टेबल जो आहे किंवा जो व्हॅक्यूम क्लीनर आहे, तो व्हॅक्यूम क्लीनरने तुमचे सोफे, गाद्या, उशा, पलंग सगळे स्वच्छ करा. घराचं अंतरंग खूप छान करायचं आहे. प्रत्येक फर्निचर नीट स्वच्छ पुसून घ्या. प्रत्येक गोष्टी छान करा. जे घरातले दीपक आहेत, दिवे आहेत, ते दिवे म्हणजे तुमच्या ट्यूब लाईट आणि फॅन
जे वर्षभर तुमची दिवाळी साजरी करतात, अंधारातून तुम्हाला प्रकाशाकडे नेतात, अशा ट्यूबलाईट देखील तुम्ही पुसून काढल्या पाहिजेत. आणि अशा पद्धतीने जर साजरी झाली दिवाळी, की घरातले अडगळभंगार काढून टाकले, निगेटिव्ह गोष्टी काढून टाकल्यात, तर खरी दिवाळी तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. अगदी खरंय, अगदी खरंय सर. आता कशी साफसफाई करायला पाहिजे ते तर तुम्ही सांगितलं, पण आता वास्तूनुसार कशी दिवाळी साजरी करायची बरोबर. ते सुद्धा मला जाणून घ्यायचंय. पण त्याआधी एक फोन घेऊया. सांगलीहून शिवकुमार बोलतायत. बोला शिवकुमार, प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम, मी सांगलीवरून सुकुमार बोलतो. हा बोला. नमस्कार. हा माझी जी वास्तू आहे ती विदुषी वास्तू आहे, म्हणजे सगळ्या दिशा चुकीच्या आहेत. बरं बरं हा मग त्यासाठी मला उपाय पाहिजे होता. बरं, तुमच्या घराचा दरवाजा कोणत्या प्रवेशातून आहे? दिशा कोणती आहे तुमची? हा माझा उत्तर दिशेला सर दरवाजा आहे. उत्तरेला दरवाजा आहे. बरं, तो तिरक्या दिशेतून येतो, म्हणजे तो बहुतेक उत्तर ईशान्येचा दरवाजा असेल. ईशान्य दिशेमध्ये आलेला दरवाजा तुमचा क्रॉस डायरेक्शनमध्ये हा व्यवस्थित आहे. दिशांमध्ये तुम्हाला जिथे क्रॉस डायरेक्शन्स येतात त्या ठिकाणी काय होतं, विदिशा वास्तू म्हणजे दिशा फिरते. विदिशा म्हणजे दिशेतून फिरलेली वास्तू आहे. बरोबर. म्हणजे यामध्ये मुख्य दिशा ज्या आहेत त्या येतात कॉर्नरमध्ये आणि ज्या उपदिशा त्या कॉर्नर कट होतात. अच्छा. त्यामुळे यासाठी आपण घरातल्या अंतर्गत ज्या गोष्टी आहेत त्या वास्तूच्या नियमानुसार वास्तू कन्सल्टन्सी करून आपण बघू शकतो. परंतु जे तुम्हाला माहिती आहे, मी फॉर्म्युले सांगतो वास्तू व्हिजिटला गेल्यानंतर किंवा कार्यक्रमात नाही सांगितलं, की घराची उत्तर, पूर्व आणि ईशान्य दिशा हलकी मोकळी ठेवा. दक्षिण, पश्चिम, नैऋत्य दिशा जड करा. तुमच्या घरामध्ये कुठलाही अडथळा ठेवू नका. जरी तुमची दिशा विदिशा घर असलं तरी जिथे दक्षिण, पश्चिम, नैऋत्यला तुम्हाला जागा मिळते तिथे रात्री झोपा. त्यामुळे काय होतं की ह्या दिशांचे परिणाम कमी होऊ शकतात आणि कन्सल्टन्सी करून त्याला काय उपाययोजना करायच्या आपण हे नक्की बघू. पण साध्या सोप्या उपायाद्वारे देखील तुम्हाला ह्या गोष्टी छान करता येऊ शकतात. निश्चितपणे सर, वास्तूच्या अनुषंगाने खरं तर दिवाळी कशी साजरी करायची ते सुद्धा जाणून घ्यायचंय. हो. पण त्याआधी इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तू दोष नक्की कसे निवारायचे, आपण त्या अनुषंगाने खरं तर माहिती घेतोय डॉक्टर मकरंद सरदेशमुख यांच्याकडून. सर, मगाशी जसं मी दोनदा खरं तर हा प्रश्न विचारला की वास्तूनुसार आता दिवाळी कशी साजरी करायची, कारण सगळ्यांनाच उत्सुकता असते. प्रत्येकाच्या घरी आता खरं तर दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे, तर त्यांना काय वेगळ्या टिप्स द्या? नक्की. आता दिवाळीची सगळीकडे जोरात तयारी चालू आहे आणि आता आपली दिवाळी 2 वास्तूंची साजरी करायची आहे. एक पर्सनल वास्तू आणि रेसिडेन्शियल वास्तू. वा. या दोन्हीही वस्तू जेव्हा छान होतील तेव्हा तुमची दिवाळी चांगली होणार. नाही तर बऱ्याच वेळेला होतं, अरे दिवाळी आली आणि गेली, फक्त स्ट्रेस आहे, डोक्यावरती ताण आहे, काही दुःखद गोष्टी आहेत. अशा नाही. दिवाळी सगळ्यांची छान जाईल. पहिल्यांदा आपण ज्या घरामध्ये राहतोय त्या घराला आपण छान करूयात. तुमच्या किचन ट्रॉली उघडा, तुमची कपाट उघडा, तुमचे माळे उघडा, शू रॅक्स उघडा, तुमचे फ्रीज उघडा. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला नकारात्मक आणि न लागणाऱ्या ठेवलेल्या दिसतील. सध्या फ्रीजमध्ये देखील अनेक गोष्टी न लागणाऱ्या नुसती कपाटं भरलेली असतात. त्यामुळे फ्रीजची अवस्था तशी आहे. अशा सगळ्या गोष्टी काढा आणि टाकून द्या. नको असणाऱ्या टाका. याचं लक्षात घ्या, धूळ जेव्हा एखाद्या गोष्टीवरती बसते, एखादी बंद पडलेली वस्तू असते, ती बंद पडलेल्या वस्तूवरती धूळ जाळ्या जळमटं आणि वातावरणातल्या काही गोष्टी यांनी निगेटिव्ह इन्फ्रारेड किरण हे घरामध्ये तयार होतात. 1, 10, 20, 25 अशा अनेक वस्तू जेव्हा घरात असतात निगेटिव्ह, तेव्हा ते वास्तू निगेटिव्ह करायला चालू करतात. अनेक लोकांचा प्रश्न असतो, वास्तूनुसार आमचं घर आहे तरीसुद्धा प्रॉब्लेम काय आहे? तर याचं कारण घरामध्ये बिघडलेल्या वस्तू. अनेक ठिकाणी टी व्ही, बऱ्याच वेळेला कम्प्युटर, साधं बंद पडलेलं घड्याळ आपल्या आयुष्यामध्ये गती थांबवू शकतं. त्यामुळे आपण काय करावं की आपल्या घरामध्ये नको त्या सगळ्या गोष्टी काढून टाका. तुम्ही घराच्या बाहेर जे काही खड्डे पडले ते बुजवा. घरामध्ये खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसा. प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये एकेका कोपऱ्यामध्ये खडेमीठ ठेवा साध्या कपामध्ये. दर 15 दिवसांनी ते बदला. सध्या दिवाळी असल्यामुळे तुम्हाला जेवढं काही स्वच्छता क्लिनिंग करता येईल त्याचा फायदा तुम्हाला भरपूर होऊ शकतो. आपण जुने कपडे, जुन्या सगळ्या गोष्टी जेवढं काही तुम्हाला घरातून बाहेर काढता येईल जे न लागणार आहे असं अनेक वेळेला आपण पाहतो. कारण सध्या काय होतंय की आपण एक 1000 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट घेतला, घर नवीन असतं,
रोज त्या घरामध्ये नवीन नवीन गोष्टी, शॉपिंग मॉल, खरेदी, दुकानातून इकडनं आलं, गिफ्ट आयटम आले, नातेवाईकां, घर म्हणजे एक दिवशी गोडाऊन होतं आणि माणसाला खरंय. राहायला जागा राहत अगदी नाही. खरंय. आणि मग माणसाला लक्षात येतं की मी राहायला आलो होतो तेव्हा वर्षभर पहिलं चांगलं गेलं, पुन्हा प्रॉब्लेम का सुरू झाले. तर तुम्ही बाहेरून आणलेल्या सगळ्या गोष्टींनी तुमची जागा व्यापायला सुरुवात होते. एक हॉल म्हणलं तर मुलांना भरपूर जागा तिथे होती, मग हा सोफा आला, तिथे या गोष्टी आल्या, असं करत हॉलची जागा कमी होते, घरात चिडचिड निर्माण होते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जेवढ्या कमी वस्तूंनी जागा व्यापता येईल तेवढी नक्की करा. आणि गिफ्ट आयटम घेताना देखील तुम्ही शक्यतो विचार करा, माझ्या घरात ठेवायला जागा आहे का नाही. अनेक ठिकाणी तर जिमचं साहित्य मी स्वतः काढायला लावलेलं आहे 800 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आणि तिथं ट्रेडमिल ठेवलेला आहे, वॉकर ठेवलेला आहे आणि तो नुसता धुळकात पडलेला आहे. मी सगळ्या यंत्रांनी त्याची एनर्जी चेक केली तर ते यंत्र कमीत कमी 3 ते 4 वर्ष बंद आहे. निगेटिव्ह ओरा, कोणतीही धावती वस्तू तुमच्या घरात थांबलेली असेल तर निगेटिव्हमध्ये ऑरा कन्वर्ट होतो अगदी खरं आणि त्याच्यामुळे गडबडी व्हायला सुरुवात होऊन जातात. त्यामुळे दिवाळी साजरी करायची तर या सगळ्या वास्तू आणि वस्तू यांना पॉझिटिव्ह करा. तुमचे आयुष्य आणि दिवाळी सुंदर सुखकर जाणार आहे. सर, खरं तर स्टुडिओत बसून आज जे प्रेक्षक हा कार्यक्रम बघताय त्यांना स्टुडिओत बसून तुम्ही एवढे छान छान उपाय सांगितले, पण तुम्ही वास्तू कन्सल्टन्सी साठी सुद्धा बाहेर जात असता, वास्तू व्हिजिट तुम्ही देत असता, तर ती नेमकी प्रोसेस कशी असते? नक्कीच. वास्तू व्हिजिटसाठी मी स्वतः येतो तुमच्या घरी. यासाठी तुम्हाला ऑफिसला फोन करून नाव नोंदवलं पाहिजे. स्क्रीनवरती नंबर येतोय, माझ्या ऑफिसला फोन करा. नंबर अतिशय सोपा आहे, 9021 900 600. ऑफिसचा नंबर लक्षात ठेवा, लिहून घ्यायची गरज नाही आहे. 9021 900 600 या नंबरवरती फोन करून तुम्ही वास्तू व्हिजिटसाठी नाव नोंदवा. वास्तू व्हिजिटला प्रत्येक ठिकाणी मला जावं लागतं, मी प्रत्यक्ष तुमच्या घरी येतो. संपूर्ण 1 तास वास्तू व्हिजिटसाठी मिळतो. रिपोर्ट, मार्गदर्शन आणि अतिशय अत्याधुनिक यंत्राद्वारे तुमच्या घराचं वास्तू परीक्षण निरीक्षण होतं. यापेक्षा देखील अनेक ॲडव्हान्स यंत्र माझ्याकडे आहेत, ज्याद्वारे घरातील सूक्ष्म अतिसूक्ष्म वास्तुदोषावरती आपण प्रभावी उपाययोजना करू शकतो. आणि यामध्ये घरातली एनर्जी चेक केली जाते की यामध्ये पॉझिटिव्ह किती आणि निगेटिव्ह किती आहे. त्यामुळे काय होतं की फक्त वास्तू नाही तर घरातल्या वस्तू काही डिस्टर्ब आहेत का हे देखील या सर्व अत्याधुनिक यंत्राद्वारे केलं जातं. आणि ऑफिसला फोन करून तुम्ही नाव नोंदवा वास्तू व्हिजिटसाठी. तुम्हाला अपॉइंटमेंट मिळेल, त्यानुसार मी तुमच्या घरी येईन, तुम्हाला सगळं व्यवस्थित मार्गदर्शन करीन आणि मी जे काही सांगतोय ते नक्की करा. तुमच्या घराचा प्रत्येक कानाकोपरा मी तपासून बघतो. आजपर्यंत जेवढ्या काही व्हिजिट झालेल्या आहेत प्रत्येक 1 स्क्वेअर फूट मी चेक केलं जातं. घरात कुठल्या भिंतीवरती कोणती गोष्ट आहे, लोकांची कपाट उघडायला लावतो मी, काय आहे तुमच्या इथं. मला स्कॅनर सांगतो की इथे ही गडबड आहे, मी कपाट उघडा, ह्या कपाटातनं ही गोष्ट काढा. एका घरामध्ये त्यांच्या गेलेल्या व्यक्तीच्या अस्थी सापडल्या होत्या आणि त्या घरामध्ये निगेटिव्ह पॉवर जनरेट होत होती. मी दिसत होतं की ही गोष्ट कुठेतरी गडबडली. त्यांना ती काढायला लावली, त्यांच्या घरातले प्रॉब्लेम कमी झाले. बिकॉज ऑफ असे निगेटिव्ह गोष्टी माहीत नसल्यामुळे त्या देवात पण पूजल्या जातात आणि कपाट पण ठेवले जातात. त्यामुळे परफेक्ट वास्तू कन्सल्टन्सी तुम्हाला नक्की मिळेल. तुम्ही 9021 900 600 या नंबरला कॉल करून तुम्ही नाव नोंदवू शकता. वेबसाईटचा फॉर्म तुम्ही भरू शकता. वेबसाईट वास्तुतथास्तु.com. गुगलवरती तुम्ही सर्च करा डॉक्टर मकरंद सरदेशमुख किंवा वास्तू तथास्तू. जगामध्ये वास्तू तथास्तू हा जो वर्ड आहे तो माझ्या नावाने रजिस्टर आहे. नाव नोंदवा वास्तू कन्सल्टन्सीसाठी. तो खास आणि तुमचा ब्रँड पण ब्रँड आहे वास्तू तथास्तू सर्टिफिकेशन. सर, तुम्ही एवढी वास्तू व्हिजिट बद्दल आम्हाला खरं तर स्पेशालिटी सांगितली, पण याच्या अजूनही काही ना काही खासियत नक्की असणार आहेत वास्तू व्हिजिटच्या, त्याही मला खरं तर जाणून घ्यायचे. पण त्याआधी एक फोन घेते. कल्याणहून सुभद्रा बोलतायत. बोला सुभद्रा, प्रश्न विचारा. हो, माझं घराचा दरवाजा आहे ना दक्षिणेला आहे बर. आणि किचन ओटा आहे ना इकडं उत्तरेला आहे. बर. टॉयलेट बाथरूम आहे ना ईशान्येला आहे. पूर्वेला ईशान्येमध्ये आहे. हो. तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स काय चालू आहेत? आरोग्याच्या तक्रारी, पाठ दुखणे, कंबर दुखणे, हाडांचे विकार? हो, पाठ दुखणे आणि हाडांचे विकार सगळं चालू आहे आणि सगळ्या भांडणं लय होतात घरामध्ये. वादविवाद भरपूर होऊन जातात. लक्षात घ्या, तुम्हाला उपाययोजना तुम्ही लिहून घेऊ शकता. प्रथम तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे
त्या दक्षिण दिशेमध्ये जेवढं तुम्हाला वजन वाढवता येईल तेवढं वाढवा. कारण काय होतं, जेव्हा दक्षिणेचा दरवाजा येतो तेव्हा दक्षिण दिशा ही जडत्वाची आहे. भरपूर वजन त्या ठिकाणी असावं. नेमकं तिथे हॉल आल्यामुळे मोकळी पडते, त्यामुळे दक्षिण दिशेला वजन जास्त टाकावं आणि उत्तर पूर्व दिशेतलं वजन कमी करा. आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही काय करू शकता की तुमच्या घराच्या दक्षिण पश्चिम नैऋत्येला तुम्ही रात्रीची झोप घ्या. फक्त पाय उत्तरेला करा. झोपताना पाय कृपया पूर्वेला करू नका आणि दक्षिणेला करू नका. तुम्ही तुम्हाला स्वतःला संपवून टाकू शकता जर तुमचे पाय पूर्वेला किंवा दक्षिणेला होत असतील तर. झोपताना दक्षिण पश्चिम नैऋत्य दिशेमध्ये झोपा. घरातले अडगळ भंगार काढून टाका आणि ईशान्य दिशेमध्ये पाणी ठेवा. आता तुमच्या पूर्वेमध्ये टॉयलेट आहे, पूर्व दिशा देवांची आहे, बरोबर. शुभ ऊर्जा तिथून येत असते आणि अशा ठिकाणी जर टॉयलेट आलं तर आपले आरोग्यहानी, मनात सगळ्या त्रास, अशा सगळी गोष्टी होतात आणि यांची दक्षिणेला एंट्रन्स म्हणजे उत्तर दिशा देखील बंद असेल. आपण वास्तू कन्सल्टन्सी करू, प्रत्यक्ष मार्गदर्शन मी तुम्हाला देईन. साध्या सोप्या उपाययोजनाद्वारे आपल्याला नक्की छान वास्तू करता येऊ शकते. सर एवढं छान आता तुम्ही त्यांना इथे बसूनच खरं तर सांगितलं. मला वाटतं आता नुसतं ऐकून सुद्धा त्यांचे नक्कीच. बरेचसे त्रास हो. कमी निश्चितच झाले असतील. काय सांगाल अजून वास्तू विजिटची स्पेशालिटी? वास्तू विजिटची स्पेशालिटीमध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की लोकांना वाटतं की माझा आग्नेयचा दरवाजा आहे, दक्षिणेचा दरवाजा आहे. या सगळ्या गोष्टी तथ्य 100% आहे. परंतु अनेक अशाही गोष्टी असतात की ज्या आपल्याला माहीत नसतात की याद्वारे असं असं होऊ शकतं. एक तुमच्या घराच्या बाहेर दरवाजामध्ये तुटलेली फरशी सुद्धा तुमचं भाग्यामध्ये अडथळा बनवते. अनेक लोकांना लक्षात येत नाही की दरवाजामध्ये ठेवलेला सोफा, पलंग किंवा एखादा टीपॉय हा तुमच्या भाग्यात अडथळा आणतो. हे बदल होणं गरजेचं आहे आणि यामध्ये माझी वास्तू कन्सल्टन्सी 2 वास्तूंसाठी चालते. पर्सनल वास्तू आणि रेसिडेन्शियल वास्तू. मालक आणि गाडीचा ड्रायव्हर आणि गाडी या तिघांना जेव्हा आपण परफेक्टली बॅलन्स करतो तेव्हा प्रवास उत्तम होऊन जातो. लक्षात घ्या, गाडी पंक्चर आहे आणि मग तुम्ही ती पंक्चर नाही काढली तर गाडी पुढे जाणार नाही. त्यामुळे मूळ दोष, वास्तुदोषांचं परफेक्टली निवारण जेव्हा होतं तेव्हा तुम्हाला यश मिळायला सुरुवात होऊन जातं. यामध्ये बऱ्याच वेळेला असं पाहिलेलं आहे की टेरेसवरती, कारण एखादा बंगला जर वास्तू कन्सल्टन्सी करायचा असेल तर मी त्यांच्या जमिनीपासून टेरेसपर्यंत जातो. हॉलमध्ये जे काही दिसत नाही ते सगळं टेरेसवरती दिसतं. मी परवा एका कन्सल्टन्सीला गेलो तेव्हा त्यांच्या टेरेसवरती बहुतांश 10 वर्षापासून सगळी अडगर भंगार ठेवलेली होती आणि त्यांना मी ती काढायला सांगितली तर त्यांच्या थोडंसं ते पटलं नाही. मी म्हणलं ही सगळी वस्तू तुम्ही तुमच्या हॉलमध्ये मांडू शकाल का? मग त्यांच्या घरातले सगळे हसले. म्हणले नाही आम्ही हॉलमध्ये कसे ठेवू सर. मग हे डोक्यावरती का ठेवलंय म्हणलं. तुम्ही डोक्यावरती हे ठेवता आणि घरात वादविवाद, भांडणं, चिडचिड चालू आहे असं सांगता. कारण घराचा माथा म्हणजे तुमची टेरेस आहे, तुमची गॅलरी आहे, तुमची बाल्कनी आहे आणि सगळ्या अनवॉन्टेड वस्तू तिथं जर तुम्ही भरून ठेवल्या तर तो त्रास होणार आहे. मग त्यांना मी सांगितलं लगेचच 2 दिवसात ही क्लिअर करा. तिसऱ्या दिवशी त्यांनी मला व्हॉट्सअपला फोटो पाठवला, सर ही गॅलरी आणि